नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची पर्याय ही कादंबरी आणि आज भाग 4. मी परेराच्या क्लबवर पोचलो तेव्हा 2:15 वाजले होते. परेरा क्लबच्याच इमारतीत असलेल्या एका फ्लॅटमध्ये राहत होता. मी गेलो तेव्हा तो झोपायची तयारी करत होता. मला यावेळी बघून त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मी खुर्ची ओढली, धपकन बसलो, खिशातनं विल्सचं पाकिट काढलं आणि एक सिगरेट शिलगावली. परेरा अजूनही माझ्याकडे बघत होता आणि मी मन लावून सिगरेटचे झुरके घेत धूर सोडत होतो. काय फ्लॅटचं भाडं दिलं नाही का? परेरानं सहज स्वरात विचारलं. कोणत्या फ्लॅटचं? काही न समजून मी परेराकडे बघितलं. अरे तुझ्या फ्लॅटचं, दुसऱ्या कोणाच्या? म्हणजे काय? नाही, म्हणजे रात्रीचे 2 वाजता तू इथे येऊन टपकलायस म्हणून विचारतोय. बहुतेक फ्लॅट मालक येऊन आपली कॉलर पकडेल या भीतीने तू स्वतःच्या फ्लॅटवर गेला नसशील. परेरा चेहऱ्यावर निष्पाप भाव आणून म्हणाला. अरे कोणाची माय व्यायली आहे माझ्या कॉलरला हात लावायला? अरे मग इथे कशाला प्रकट झालायस? माझ्या झोपेचं खोबरं करायला? तुला सांगायला आलोय मी की तू किती मनहूस माणूस आहेस. काय झालं? काय होणार? तुझ्यासारख्या माणसाचं तोंड बघून मधुलिका अगरवालचा इंटरव्ह्यू घ्यायला गेलो होतो, त्यामुळे सगळा धपला झाला आहे. काय झाला धपला? इंटरव्ह्यू दिला नाही का तिने? नाही. का? कारण तू दिलेला शाप खरा ठरला. तूच म्हणाला होतास ना, मी तुझ्याशी खोटं बोललो तर माझी नवीन गर्लफ्रेंड मरेल म्हणून. म्हणजे काय 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 अरे हो, ती मधुलिका अगरवाल मेली ना. जेव्हा मी तिच्या बंगल्यावर गेलो तेव्हा तिचा आत्मा अनंतात विलीन झालेला होता. अरे काय घडलं? मला सगळं सविस्तर सांग की. परेरा ताठ होत म्हणाला. जे घडलं ते मी त्याला सगळं तपशीलवार सांगितलं. एक गोष्ट मला सारखी खटकतीये पण. मी परेराला म्हणालो. कुठली रे? पोलीस तिथे येण्याआधी मी बेडरूममध्ये टाइम्सचा अंक पडलेला पाहिला होता. इन्स्पेक्टर पाटलांशी बोलताना नंतर मी त्याचा उल्लेखसुद्धा केला होता. पण जेव्हा पाटील तो अंक आणण्यासाठी बेडरूममध्ये गेले तेव्हा तिथे वर्तमानपत्राच्या त्या अंकाची केवळ आतली पानं त्यांना मिळालेली होती. बाहेरची 4 पानं, म्हणजे ज्यातल्या 3ऱ्या पानावर मधुलिकानं दिलेली ती जाहिरात होती, ती पानं तिथे नव्हती. अरे त्यात एवढं आश्चर्य करण्यासारखं काय आहे? कदाचित तू आतली पानच बघितली असशील, सगळा अंक पाहिलाच नसशील. नाही, मला चांगलं आठवतंय परेरा, मी पूर्ण अंक पाहिला होता. अरे मग बाहेरची 4 पानं उडून कुठेतरी बेडच्या किंवा सोफ्याच्या खाली गेली असतील, नाही तर दुसऱ्या एखाद्या खोलीत उडून गेली असतील. ही शक्यता आहे, मी कबूल करत म्हणालो. पाटलांनी बाकीची पानं शोधण्याचा प्रयत्नच केला नव्हता, त्यांनी नवीनच अंक मागून घेतला होता. अरे ही फार क्षुल्लक गोष्ट आहे. वर्तमानपत्राचा तो अंक पहिल्यांदा तिथे होता, नंतर नव्हता किंवा सुरुवातीपासून नव्हता, त्यांनी काही फारसा फरक पडत नाही ना. त्या वर्तमानपत्राचा खुनाशी काय संबंध असू शकतो? मी गप्पच राहिलो. तुझ्या सगळ्या शंका कुशंका सांगून झाल्या असतील तर मी झोपू? परेरा एक भली मोठी जांभई देत म्हणाला. नाही, एवढ्यात नाही. हे बघ, तुझ्यासाठी एक काम आहे. अरे तुझं काम गेलं तेल लावत. ही झोपायची वेळ आहे, काम करायची नाही. जे काही काम असेल ते सकाळी सांग. आणि परेरा बेडवर आडवं होण्याची तयारी करायला लागला. मी सिगरेट फेकून झटकन खुर्चीतनं उठलो आणि परेराचा दंड धरून त्याला बेडवरनं खाली ओढलं. तसंच समोरच्या सोफ्यावर ढकलून दिलं. विकी साल्या, तुझ्या इतक्याही माझ्याही अंगात शक्ती आहे बरं का. तुझे हातपाय तोडून पार्सलनं तुझ्या घरी पाठवून देईन. प्रयत्न करून बघ की. कमरेवर दोन्ही हात ठेवून त्याच्या समोर उभं राहत मी आव्हान दिल्यासारख्या आवाजात म्हणालो. परेरा सोफ्यावर व्यवस्थित बसत हलक्या आवाजात म्हणाला. चला, दोस्तावर आपण हात उचलत नाही म्हणून रे, नाही तर तुझा आज मुर्गाच बनवला असता. झालं तुझं झालं. मी उद्या मुंबई सोडून गोव्याला जातोय. अरे गोव्यालाच काय, तू हे जग सोडून गेलास ना तरी मी तुझा पिच्छा सोडणार नाही आहे. खरं? परेरा हर्षित स्वरात म्हणाला. ओके, ठरलं.
एक काम कर, तू पुढे जा, माझी वाट बघ, मी थोडी झोप घेतो, तुझ्या मागोमाग आलोच. ती झोप वगैरे विसर रे आता. काय काम आहे बाबा. शेवटी परेरा शरणागती पत्करलेल्या योद्ध्याप्रमाणे म्हणाला, त्या रोहितचा ठावठिकाणा शोधून काढायचा आहे. कसा शोधणार? नैना नावाच्या एका मुलीबद्दल मी तुला सांगितलं होतं ना, ती या रोहितची प्रेयसी आहे. ती जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयात टायपिस्ट म्हणून काम करते. तिच्यामार्फत तू रोहित कुठे आहे ते शोधून काढू शकतोस. मला तर वाटतंय ना, तो त्या नयनाच्या घरी लपून बसलेला असावा. अरे ते सगळं ठीक आहे माझ्या राजा, पण त्या नयनाला गाठण्यासाठी का होईना जन्म मृत्यू नोंदणीचं ते ऑफिस उघडायची वाट बघायला पाहिजे. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. करू शकतो आपण, मी ठाम स्वरात म्हणालो. उद्या 10 वाजेपर्यंत आपण थांबलो तर आपल्या आधी पोलिसच नयनाला गाठतील. तुला हे काम पोलिसांच्या आधी करायचं आहे. कसं? अरे जरा डोक्याचा वापर कर की. तुझ्या माणसांना नयनाच्या ऑफिसवर पाठव. तिथे रात्रीची ड्युटी असलेला एखादा चौकीदार नक्की असेल. अरे त्याने काय होणार आहे? असा चौकीदार तिथे असला तरी त्याला नयनाच्या घरचा पत्ता माहीत असणार असं थोडंच आहे. मान्य आहे, त्याला नयनाच्या घरचा पत्ता माहीत नसेल, पण त्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या इतर अन्य कर्मचाऱ्यांपैकी कोणा कोणाचा पत्ता त्याला माहिती असेल. हे बघ, तुझ्या माणसांनी थोडाफार प्रयत्न केला ना तर त्यांना असा माणूस नक्कीच भेटेल ज्याला नयनाच्या घराचा पत्ता माहिती आहे. ठीक आहे बाबा, करतो व्यवस्था. परेरा नाईलाज झालेल्या स्वरात म्हणाला. ये होईना बात. अरे दोस्त असावा तर असा. मी पण असंच म्हणतो, फक्त थोडी सुधारणा करून. दोस्त नसावा असा. परेरा तोंड वाकडं करत म्हणाला. सकाळचे 8 वाजले होते. मी नुकताच उठून फ्रेश होत होतो तेवढ्यात फोनची रिंग वाजली. रिसिव्हर उचलला, कानाला लावला आणि म्हणालो, हॅलो, मी परेरा बोलतोय. पलीकडनं परेराचा चिडचिडा स्वर ऐकू आला. काय काम झालं काय? मी उतावळ्या स्वरात विचारलं. अरे हो, पण त्यासाठी मला काय काय करावं लागलं याची नाही कल्पना येणार तुला. थँक्यू रे, थँक्यू. अरे तुझं थँक्यू गेलं खड्ड्यात. माझ्या मागे झिंगट लावून तू साला आरामात झोपलास. पुढे बोल रे. पुढे काय बोल? अर्ध्या डझन लोकांची झोपमोड करून 100 ताफा मारून नयनाच्या घरचा पत्ता मिळाल्यावर तिथे गेलो तर घराला कुलूप होतं. जवळपास चौकशी करून काही समजलं नाही. अरे रे रे रे, मी निराश झालो. पण योगायोगानं एक सूत्र हाताला लागलंय बरं का. काय 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 झालं? एकानं बोलता बोलता सांगितलं की नयनाची एक मैत्रीण आहे जी चेंबूरला सिंधी कॉलनीतल्या 5 नंबरच्या इमारतीत एका फ्लॅटमध्ये एकटीच राहते. ती सध्या मुंबईच्या बाहेर आहे आणि जाताना आपल्या फ्लॅटची चावी नयनाकडे देऊन गेली आहे. का? हाच प्रश्न मी त्या माणसाला विचारला. तू हप्त्यानं बोलू नको रे, जरा सलगपणे बोलायचा प्रयत्न कर ना. कसं आहे ना, हप्त्यानं एखादी गोष्ट मिळाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत नाही कळत. बरं, तुझ्या माहितीची किंमत मला समजली, तू पुढे बोल. नयनाच्या या मैत्रिणीने एक पोपट पाळलाय ज्याला ती आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही. या पोपटाच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी ती नयनाकडे चावी देऊन गेली आहे. ज्या ज्यावेळी ही मैत्रीण मुंबईच्या बाहेर जाते त्यावेळी आपल्या पोपटाची जबाबदारी नयनावर सोपवून जाते. बोलण्याच्या ओघात नयनानंच ही गोष्ट आपल्या शेजाऱ्याला सांगितली होती. त्यांनी ती मला सांगितली आणि त्यांनीच नयना बहुतेक आपल्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. याचा अर्थ नयनाबरोबर तो रोहित सुद्धा चेंबूरच्या सिंधी कॉलनीतल्या 5 नंबरच्या इमारतीतल्या फ्लॅटमध्ये असावा. मी प्रत्यक्ष त्याला माझ्या डोळ्यांनी बघितलेलं नाही आहे, पण नयनाबरोबर आणखीन एक व्यक्ती तिथं राहतीये हे नक्की. बंद खिडकीच्या काचेवर त्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या 2 व्यक्तींच्या सावल्या मला दिसल्या होत्या. फ्लॅटमध्ये घुसून तो रोहितच आहे याची खात्री करून घ्यायचा आम्ही मुद्दाम प्रयत्न केला नाही. का? अरे त्याला संशय येऊन तो तिथूनही पळून जाऊ नये म्हणून. पण नयनाबरोबर जी दुसरी सावली तू बघितलीस तो रोहित नसून दुसरीच कोणीतरी व्यक्ती असायची शक्यता आहे ना. कदाचित नयनाचा आणखीन कोणी प्रियकर असू शकेल. नाही, मला नाही तसं वाटत. मला तो रोहित असायची शक्यता जास्त वाटते, कारण नयनासारख्या मध्यमवर्गीय मुली फार एकनिष्ठ असतात. निदान एका वेळी 2 प्रियकर पाळण्याचं डेअरिंग त्यांच्यात नसतं. मुलींबाबतचा तुझा अभ्यास दांडगा आहे याची मला कल्पना होती, पण तो इतका दांडगा आहे याची कल्पना नव्हती. मी चेष्टेच्या सुरात म्हणालो आणि परेराही करून हसला.
एनिवे नंबर काय म्हणालास त्या फ्लॅटचा? तसं त्या इमारतीतल्या फ्लॅट्सना नंबर नाही दिलेले, पण दुसऱ्या मजल्यावरच्या उजव्या बाजूचा फ्लॅट नयनाचा, तिच्या मैत्रिणीचा आहे. ओके, असं म्हणत मी रिसिव्हर क्रेडलवर ठेवला. 10 मिनिटात माझं सगळं आवरून बाहेर पडलो. चेंबूरच्या सिंधी कॉलनीतल्या त्या 5 नंबरच्या इमारतीत शिरण्यापूर्वी मी त्या इमारतीच्या समोरनं एक चक्कर मारली. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या त्या फ्लॅटला बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग होता, आणि तो म्हणजे मी आत्ता चढत असलेला जिना. मी दुसऱ्या मजल्यावर पोचलो. उजव्या बाजूला असलेल्या फ्लॅटच्या दारावरची बेल दाबली. कोण आहे? आतून एका स्त्रीचा शंकित स्वर ऐकू आला. पोस्टमन, टेलिग्राम आहे. कोणाचा? तुमचा. नाव सांगा. मिस नयना. कुणाकडून आला आहे? मला नाही माहिती हो. मॅडम, एवढी चौकशी करण्यापेक्षा दार उघडून टेलिग्राम घ्या ना, मला आणखीन कामं आहेत. काही क्षणात शांतता पसरली. मग पुन्हा आतनं आवाज आला. टेलिग्राम दाराखालच्या फटीतनं आत सरकवा. मॅडम, मी टेलिग्राम सरकवू शकतो, पण डिलिव्हरी स्लिपवर तुमची सही लागेल. त्याचं काय? ही मात्रा लागू पडली. दरवाजा उघडला गेला. दाराच्या आतल्या बाजूला एक देखणी तरुणी उभी होती. पोस्टमन कुठे आहे? माझ्या खांद्यावरनं मागे बघत तिने विचारलं. तुम्हीच नयना का? हो, पण मीच पोस्टमन आहे, मला आत येऊ द्या. आणि तिने काही बोलायच्या आत मी दरवाजा ढकलून जबरदस्तीनं आत शिरलो. हे मिस्टर, कोण आहात तुम्ही? आणि ही काय दांडगाई आहे? नयना आवाज चढवत म्हणाली, पण तिने आवाज चढवला असला तरी त्यातली भीतीची छटा तिला लपवता आली नव्हती. मी उभा होतो. तो एक ड्रॉइंग हॉल होता. हॉल अतिशय नीट नेटकेपणानं सजवलेला होता. हॉलमध्ये मोजकं फर्निचर होतं. हॉलच्या आतल्या बाजूला एक छोटासा पॅसेज होता. त्या पॅसेजमध्ये एक दार दिसत होतं. ती बहुतेक बेडरूम असावी, आणि त्या बेडरूमचं दार बंद होतं. रोहित कुठं आहे? मी हॉलच्या चारी बाजूनी नजर फिरवत बेडरूमच्या बंद दाराकडे बघत विचारलं. रोहित? कोण रोहित? आपल्या आवाजातली अधिक गडद झालेली भीती लपवत ती म्हणाली. मॅडम, उगाच वेळ पांघरू नका. मी कुठल्या रोहितबद्दल विचारतो याची तुम्हाला चांगली माहिती आहे. नाही, मी कुठल्या रोहितला नाही ओळखत. खोटं बोलू नका. कदाचित तुम्हाला माहिती नसेल की गुन्हेगाराला आश्रय देणं हा सुद्धा एक गुन्हा आहे, पण तो गुन्हेगार नाही आहे. बोलता बोलता तिने एकदम आपली जीभ चावली. स्वतःला सावरत पुन्हा आवाज चढवत म्हणाली, मी सांगितलं ना तुम्हाला, इथे रोहित वगैरे नाही आहे कोणी म्हणून. मी कीव केल्यासारखं तिच्याकडे बघत फक्त हसलो. कोण आहात तुम्ही? पोलीस? नाही, मी एका वर्तमानपत्राचा रिपोर्टर आहे. तुम्हाला माहिती असेल, एक खून झाला आहे आणि त्या खुनाचा संशयित आरोपी म्हणून रोहितकडे पाहिलं जात आहे. माझ्या वर्तमानपत्रासाठी मला रोहितचं स्टेटमेंट हवं आहे. मिस नयना, माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याशी बोलून झाला तर रोहितचा फायदाच होईल, नुकसान होणार नाही. तुम्ही काय बोलताय मला कळत नाही आहे. तुम्ही बऱ्या बोलानं इथनं जाताय का मी आरडाओरडा करून लोकांना गोळा करू? ठीक आहे, मी निर्णायक स्वरात म्हणालो. मी जातो, पण जाण्यापूर्वी तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, जाताना मी या फ्लॅटच्या दाराला बाहेरनं कडी लावून जाईन. मग फोनवरनं पोलिसांना सूचना देईन की रोहित या फ्लॅटमध्ये लपून बसला आहे. माझी सूचना मिळताच पोलीस इथे छापा मारतील, रोहितला अटक करतील. या फ्लॅटमधनं बाहेर पडायला दुसरा रस्ता नाही आहे हे मला माहिती आहे. पोलीस इथपर्यंत पोहोचेपर्यंत रोहित इथून बाहेर जाणार नाही याची मी स्वतः काळजी घेईन. नयनाचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला. अच्छा, मी निघतो असं म्हणत मी वळालो. त्याच क्षणी बेडरूमचं दार धाडकन उघडलं गेलं. थांबा. मी वळलो, पाहिलं. बेडरूममधनं रोहित बाहेर आला होता. पाहता क्षणी मी त्याला ओळखलं. मधुलिका अगरवालच्या बंगल्यातनं बाहेर पडताना याच तरुणाशी माझी टक्कर झालेली होती. तुझं नाव रोहित आहे? खात्री करून घेण्यासाठी मी विचारलं. हो, काय हवं आहे तुम्हाला? मला ओळखलंस? हो, काल सकाळी मी तुम्हाला मधुलिका अगरवालच्या बंगल्यातनं बाहेर पडताना पाहिलं होतं. बरोबर आहे. माझं नाव विक्रम आहे, विक्रम राजे. न्यू इंडिया टाइम्सच्या रिपोर्टर आहे मी. काय हवं आहे तुम्हाला? तुझा इंटरव्ह्यू. ठीक आहे, बंद करा दरवाजा. मी दरवाजा बंद करून बोर्ड सरकवला. बसा. एका खुर्चीकडे बोर्ड दाखवत रोहित म्हणाला,
मी खुर्चीवर बसताच रोहित आणि नाही माझ्या समोरच्या सोफ्यावर बसले. विचारा, पण त्या अगोदर मला एक सांगा, मधुलिका अगरवालशी तुमचा काय संबंध आहे? नाही, काहीच नाही. काल तिची भेट होण्याआधी मी तिचा चेहरासुद्धा पाहिलेला नव्हता. काल देखील मी केवळ माझ्या वर्तमानपत्रासाठी तिची मुलाखत घ्यायला गेलो होतो, पण ती तुझी वाट बघत होती म्हणून तिने मला टाळलं होतं. आणि कदाचित चेष्टेनं किंवा तिला मला मुलाखत द्यायचीच नसेल म्हणूनही असेल, मला अर्ध्या रात्री मुलाखतीसाठी यायला सांगितलं होतं. तिच्या सांगण्याप्रमाणे मी अर्ध्या रात्री तिच्या बंगल्यावर पोचलो तेव्हा तिचा खून झालेला होता. पण मी तर एक सामान्य माणूस आहे, माझ्यात तुम्हाला काय इंटरेस्ट? माझ्यापेक्षा पोलिसांना तुझ्यात जास्त इंटरेस्ट आहे. ते तुझा शोध घेत आहेत. माझा? हो. तू काल संध्याकाळी मधुलिका अगरवालशी लग्न केलंस आणि थोड्याच वेळात तिचा खून झाला. अशा परिस्थितीत पोलीस तुझा शोध घेणार नाहीत का? त्यांच्या दृष्टीनं संशयितांच्या यादीत तुझं नाव पहिलं आहे. पण मी नाही मधुलिकाचा खून केला. पोलिसांना तू मधुलिकाचा खून केला असं वाटतंय ना? पण मधुलिकाचा खून मी का करीन? कारण मधुलिकाकडे करोडो रुपये आहेत. करोडो रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे ती. आणि तिच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीचा कायदेशीर वारस तूच आहेस. पोलिसांना वाटतंय की तिच्या करोडो रुपयांच्या संपत्तीच्या लालसेपोटी तू मधुलिकाचा खून केला. नाही, पोलिसांचा हा समज चुकीचा आहे. मी मधुलिकाचा खून नाही केला, देवाशपथ सांगतो नाही केला. मग तू तिथनं पळून का गेलास? मी घाबरलो होतो. मधूचा खून झाला त्यावेळी तू बंगल्यात होतास? नाही. कौशल निघून गेल्यानंतर मी आणि मधुलिका बंगल्यात एकटेच राहिलो होतो. त्याचवेळी मधुलिकाला एक फोन आला होता. फोनवरचं त्यांचं संभाषण मी ऐकलं होतं. पलीकडून कोणीतरी रघुनंदन जोशी नावाचा माणूस बोलत होता. त्यांच्या संभाषणातनं मला एवढाच अर्थबोध झाला होता की रघुनंदन जोशी क्वालिटी एक्सपोर्ट नावाच्या कुठल्या तरी कंपनीचा पार्टनर होता. त्या कंपनीत पहिल्यांदा रामनाथ अगरवाल आणि आता त्यांच्यानंतर मधुलिका पार्टनर. मधुलिकाच्या बोलण्यावरनं असं वाटत होतं की तिला क्वालिटी एक्सपोर्टच्या विषयी किंवा या रघुनंदन जोशीच्या विषयी काहीही माहिती नाही. शेठ रामनाथ अगरवालची इतक्या कंपन्यात पार्टनरशिप आणि गुंतवणूक होती की त्या सगळ्याची पूर्ण माहिती मधुलिकाला झालेलीच नाही. रघुनंदन जोशी कुठल्या तरी महत्त्वाच्या विषयावर मधुलिकाशी चर्चा करण्यासाठी बंगल्यावर यायची परवानगी मागत होता. पहिल्यांदा मधुलिकानं त्याला नकार दिला, पण नंतर तिने त्याला परवानगी दिली. फोन ठेवल्यावर तिने मला 1-2 तासासाठी कुठेतरी फिरून ये असं सांगितलं. माझ्याविषयी एवढ्यात कोणाला काही समजू नये अशी बहुतेक तिची इच्छा असावी. अच्छा, आणि म्हणून तू बंगल्यातनं बाहेर पडलास. दुसरं काय करणार मी? माझ्याशी तिने लग्न केलं असलं तरी मी शेवटी तिचा नोकरच ना. नकार द्यायला मला थोडा तिच्या नवऱ्याचा अधिकार मिळाला होता. बंगल्यातनं किती वाजता बाहेर पडलास तू? 8 वाजता. आणि गेलास कुठे? मी नयनाच्या घरी. इथे? नाही, हा माझ्या मैत्रिणीचा फ्लॅट आहे. मी खारला राहते. रोहित तिथे आला होता. बरं, मग पुढे? मग मधुलिकाने मला 1-2 तासांनी परत यायला सांगितलं होतं, पण नयनाशी गप्पा मारण्याच्या नादात मला वेळेचं भान नाही राहिलं. त्यामुळे मी परत बंगल्यावर पोचलो तेव्हा 12 वाजून गेले होते. मी बंगल्याच्या गेटजवळ आलो तेव्हा बंगल्याच्या आवारात मला पोलिसांची गाडी दिसली. आजूबाजूची बरीच माणसं गेटच्या बाहेर जमा झाली होती. त्यांच्या बोलण्यावरनं मला कळलं की मधुलिकाचा खून झाला आहे. मग मी घाबरलो आणि गपचूप तिथनं निघून आलो. का? कारण मी जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकलो गेलोय असं मला वाटायला लागलं. ती टेम्पररी लग्नाची गोष्ट मला पहिल्यापासून खटकत होती हो. पण ह्या विचित्र नोकरीच्या बदल्यात मला 1 लाख रुपये मिळणार होते आणि माझ्यासारख्या गरीब आणि बेकार माणसाच्या दृष्टीनं 1 लाखाची रक्कम म्हणजे भिकाऱ्याच्या पुढ्यात पक्वान्नांचं ताट आल्यासारखं होतं. ते 1 लाखाचा मोह सोडणं शक्य नव्हतं ना. पण मधुलिकाच्या खुनानंतर मला असं वाटायला लागलं की त्या 1 लाखाच्या रकमेची लालूच दाखवून मला या खुनाच्या आरोपात अडकवण्यासाठी ही योजना बनवली गेली. नाही, ते काही असलं ना तरी तू पळून जायला नको होतंस. पळून जाऊन तू स्वतः भोवतालचं संशयाचं धोकं आणखीन गडद केलं आहेस. रोहित गप्प राहिला. क्षणभरानं मी त्याला विचारलं, कौशल संध्याकाळी कुठे होता? नाही, विवाह झाल्यावर आम्ही तिघेही एकत्रच बंगल्यावर परतलो होतो खरं तर.
मी परत माझ्या घरी जायचं म्हणत होतो, पण मी बंगल्यातच राहावं असं मधुलिकाला वाटत होतं. कौशलच्या एकूण वागण्यावरनं असं वाटत होतं की मला आणि मधुलिकाला तिथे एकटं सोडून जायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. आणि मीही मधुलिकाबरोबर बंगल्यात एकटं राहायला नाखुश होतो. पण माझ्या तिथल्या उपस्थितीबद्दल कौशलनं अशा काही संशय आवाजात हरकत घेतली की मधुलिका एकदम चिडली आणि हट्टी आवाजात तिने मला तिथेच राहायचा हुकूम सोडला. इतकंच नाही, तिने कौशलला तिथून जायलाही सांगितलं. मग कौशल तिथनं किती वाजता गेला? 7 वाजता. आणखीन काही? आणखीन काय? अरे हेच ना, या प्रकरणाशी संबंधित आणखीन काही घटना किंवा प्रसंग असे आहेत का ज्याचा संबंध या प्रकरणाशी असं तुला वाटतंय? नाही, तसं काही मला नाही सांगता येणार. पण ज्या मिलमध्ये मला नोकरी दिली गेली होती ना, तिथे एक छोटीशी घटना घडली होती बरं का. कौशल मला तिथे घेऊन गेला. तिथला असिस्टंट पर्सनल मॅनेजर त्याचा मित्र होता. कौशलनी सांगताच त्याने लगेचच मला नोकरीवर घेतलं होतं. त्याच दरम्यान एका मशीनवर काम करणाऱ्या वर्करवर कौशलची नजर पडली होती आणि एखादं भूत पाहिल्यासारखा त्याचा चेहरा भयचकित झालेला होता. पण नंतर लगेच त्यांनी स्वतःला सावरला. त्याच्या म्हणण्यानुसार त्या वर्करचा चेहरा वयपरत्वे होणारा थोडाफार बदल सोडला तर हुबेहूब मधुलिकाचा पहिला नवरा कॅप्टन सावंत त्याच्या चेहऱ्याशी मिळता जुळता होता. कौशल म्हणत होता की कॅप्टन सावंत मेलाय याची त्याला पूर्ण खात्री नसती तर त्या वर्करलाच तो कॅप्टन सावंत समजला असता. पर्सनल मॅनेजर गुप्ताही चेष्टेनं म्हणाला होता की जर तो खरोखर कॅप्टन सावंत असता तर त्याने अशी मामूली नोकरी थोडीच पत्करली असती का? अच्छा. आणि कौशल त्या वर्करशी बोलला होता का? हो, त्यांनी वर्करला विचारलं की कॅप्टन सावंतशी त्याचं काही नातं होतं का. त्यावर तो वर्कर म्हणाला की त्यांनी हे नाव कधी ऐकलंही नाही. हा वर्कर 4 दिवसापूर्वी डेली वेजेसवर कंपनीत भरती केला गेलाय असंही गुप्ताकडनं कळलं. आणखीन काही सांगण्यासारखं आहे? मी विचारलं आणि रोहितनं नकारार्थी मान हलवली. मी एक निश्वास सोडत म्हणालो, हे बघ मित्रा, या खुनाशी तुझा काही संबंध नाही असं मला सुद्धा वाटतंय. मी माझ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून तुला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करीन, पण तुझी सध्याची अवस्था अतिशय नाजूक आहे. या परिस्थितीत तू एक गोष्ट करणं आवश्यक आहे. काय? तू स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन हो. काय? हे बघ, मी योग्य तेच सांगतोय. तू जर निरपराधी असशील तर तुझं असेल पोलिसांपासून लपून राहणं योग्य नाही आहे. पोलीस तुझा शोध घेत आहेत. त्यांनी जर तुला फरारी घोषित करून तुझ्यावर पकड वॉरंट काढलं तर तू आणखीन अडचणीत येशील. आणखीन एक गोष्ट लक्षात घे रोहित, आज ना उद्या पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचतीलच. फार काळ तू पोलिसांपासून लपून राहू शकणार नाहीस. मी जसं तुला शोधून काढलं तसं पोलीसही तुला शोधून काढू शकतीलच. पण त्यावेळी ते तुझं काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतील. म्हणून मला वाटतं पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी तू स्वतः त्यांच्यासमोर हजर हो. तसं केलंस तर तुझ्या निरपराधीपणाचा तो मोठा पुरावा होऊ शकतो. तू स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाल्यामुळे तुझ्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन सौम्य होऊ शकतो. रोहितनी कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. माझं म्हणणं तुला पटतंय? यांचा सल्ला योग्य आहे असं मलाही वाटतंय. नाही ना म्हणाले. रोहितच्या चेहऱ्यावर अजूनही अनिश्चिततेचे भाव होते. मग करू का मी पोलीस हेडक्वार्टरला फोन? मी विचारलं तरीही रोहित काही बोलला नाही. मी उठलो, कोपऱ्यात असलेल्या फोनच्या दिशेनं गेलो. रोहितने मला अडवायचा प्रयत्न केला नाही. मी पोलीस हेडक्वार्टरचा नंबर फिरवला. इन्स्पेक्टर पाटील फोनवर येताच मी म्हणालो, पाटील साहेब, मी विक्रम बोलतोय. रोहित सापडला? नाही ना अजून, पण लवकरच आम्ही त्याला काढू शोधून. मी त्या पोरीच्या ऑफिसवर माणसं पाठवली आहेत. ऑफिस उघडल्याबरोबर पाटील साहेब तुमच्या माणसांना सांगा त्याची काही गरज नाही आहे. मी रोहितला घेऊन पोलीस हेडक्वार्टरवर येतो आहे. काय सांगतो? हो. रोहित टाइम्सच्या ऑफिसात आला आहे. त्यांनी मला सगळी हकीकत सांगितली आहे आणि मी त्याला पोलिसांच्या स्वाधीन व्हायचा सल्ला दिला आहे. देवानं तुला सुबुद्धी दिली म्हणायची. पाटलांनी तेवढ्यातल्या तेवढ्यात मला टोमणा मारला. मी त्याला घेऊन येतो आहे. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी म्हणालो आणि रिसिव्हर क्रेडलवर ठेवला आणि रोहितकडे वळून म्हणालो, चल रे. तो काहीशा अनिच्छेनं उठून उभा राहिला. आम्ही दाराकडे वळालो. पोलीस ठाण्यात गेल्यावर काय होईल हो? काय होणार आहे?
पोलीस तुझा जबाब घेतील, थोडे उलटसुलट प्रश्न विचारतील आणि जर तुझ्यावर त्यांना जास्त संशय असेल तर काय, तर कदाचित 1-2 दिवसांसाठी तुला पोलीस कोठडीत राहावं लागेल. कोठडीत? रोहितचा चेहरा एकदम भयभीत झाला आणि तो म्हणाला, नाही नाही, मग मी नाही येणार. तो एकदम मान हलवत ठाम आवाजात म्हणाला होता, हे बघ, वेडेपणा करू नकोस. मी म्हणालो आणि रोहितचा दंड धरला. रोहितनी एका झटक्यात आपला दंड सोडवून घेतला आणि मला काही कळायच्या आत त्यांनी मला मागच्या बाजूला जोरात ढकललं. तो असं काही करेल याची मला कल्पना नव्हती, त्यामुळे मी बेसावध होतो. त्यांनी धक्का देताच मी आतल्या बाजूला धडपडलो. रोहित नैना जोरात किंचाळली, पण रोहितनं तिच्या किंचाळण्याकडे लक्ष दिलं नाही. एका उडीत त्यांनी फ्लॅटचं दार गाठलं होतं. मी स्वतःला सावरून उभा राहीपर्यंत रोहित फ्लॅटच्या बाहेर पडला होता. मी दाराकडे धावलो, पण त्यापूर्वी त्यांनी धाडकन फ्लॅटचं दार बाहेरून बंद करून टाकलं. मी असहाय्यपणे त्या बंद दाराकडे फक्त बघत राहिलो. पाटलांना आता काय सांगायचं हा प्रश्न माझ्यापुढे वासून उभा राहिला होता. श्रोते हो, हा होता पर्याय या कादंबरीचा भाग 4, 5वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.